आदित्यजी ठाकरे यांनी जिंकलेल्या वरळी विधानसभेचा निवडणूक आयोगाचा स्क्रीनशॉट मांडलेला आहे। याच्यामध्ये मुद्दामून मी सर्कल केलेला आहे कॅल्क्युलेशन कसे केले ते दाखवायला। आदित्य उद्धव ठाकरे यांना ईव्हीएम मधनं मिळालेली मतं ही 62,450 आहेत आणि एकूण मतदान ईव्हीएमचं हे 141,585 असं झालेलं आहे। याचा अर्थ जर तुम्ही 62,450 आणि 1,485 याची डिव्हिजन केली तर ईव्हीएमच्या माध्यमातून किती टक्के मतं ही आदित्य ठाकरेंना मिळाली हे तुम्हाला स्पष्ट होईल। तसंच जर मिलिंद मुरली देवरा यांना 54,001 एवढी ईव्हीएम मध्ये मतं मिळालेली आणि एकूण मतदान झालेले, त्यामुळे त्यांना सुद्धा ईव्हीएम मधनं किती टक्के मतं मिळाली हे स्पष्ट होईल। त्याच्या बाजूला पोस्टल वोट ही सुद्धा निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर दाखवलेली आहेत। आदित्यजी ठाकरे यांना 874 मिळालेली आहेत, मिलिंद मुरली देवरा यांना 522 मिळालेली आहेत आणि एकूण पोस्टल वोट ही 1716 आहेत, म्हणजे त्याचं सुद्धा तुम्हाला पर्सेंटेज मिळेल। आता यापुढे जे काही आम्ही टेबल मी दाखवणार आहे हे सगळं असाच जो काही चार्ट, जो काही निकालाचा चार्ट हा निवडणूक आयोगाने दाखवलाय त्याच्या आधारे आहे। आपण कधी जाऊन तो तपासू शकता। आपण सगळ्यात पहिले आदित्यजी ठाकरे यांचा जो निकाल दाखवला त्याचा मी तुम्हाला चार्ट दाखवतो। आदित्यजी ठाकरे यांना पोस्टल मध्ये 51% मतं मिळाली, मिलिंद देवरा यांना केवळ 30% मिळाली। म्हणजे पोस्टल मध्ये आदित्यजी ठाकरे हे मिलिंद देवरांपेक्षा 21% पुढे आहेत, तब्बल 21%। पण तोच जेव्हा ईव्हीएम वर विषय आला तेव्हा आदित्यजी ठाकरे यांची 60% मतं कमी होतात आणि मिलिंद देवरा यांची 8% मतं वाढतात आणि म्हणून ईव्हीएमची जेव्हा अर्थात ईव्हीएमचा मतदानाचा टक्का खूप जास्त असतो, त्यामुळे ईव्हीएमचा जो टक्का असतो तोच फायनल रिझल्ट मध्ये तुम्हाला दिसतो। त्यामुळे ईव्हीएमचा आदित्यजी म्हणजे महाविकास आघाडीचा टक्का कमी होतो, महायुतीचा टक्का वाढतो आणि म्हणून आदित्यजी ठाकरे हे केवळ 6% फरकाने ती निवडणूक जिंकतात। सांगायचं तात्पर्य काय, आपण हा ट्रेंड पहा, हाच ट्रेंड तुम्हाला पुढे प्रत्येक चार्ट मध्ये दिसणार आहे। पोस्टल मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार पुढे, महायुतीचा मागे, फरक हा प्रचंड आहे। ईव्हीएमचा झाल्यावर फरक हा कमी होतो। आमची मतं पोस्टल मधनं ईव्हीएम ला जाताना कमी होतात, महायुतीची मतं मात्र पोस्टल मधनं ईव्हीएम ला जाताना वाढतात।